तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहूया केवल मूल्य किंवा त्याला आपण इंग्रजीमध्ये मोड असं म्हणतो. हे लक्षात घ्या, केवल मूल्याची किंमत नेहमी धन असते. हे केवल मूल्याचं चिन्ह आहे. x ही कोणतीही संख्या असेल तर त्याची किंमत आपण जर ते केवल मूल्यात लिहिलं तर ते बाहेर आल्यावर त्याची किंमत किती राहील? x. ह्या दुसऱ्या उदाहरणात मी दाखवतोय, लिहिलंय केवल मूल्यात -x. आपण काय बोललो की केवल मूल्याची किंमत नेहमी काय असते? धन असते. मग जर केवल मूल्यात -x असेल तर त्याची किंमत काय होईल? x. पुढच्या उदाहरणात मायनस हे चिन्ह मी त्या केवल मूल्याच्या बाहेर लिहिलेलं आहे, म्हणून याची किंमत आता धन होणार नाही किंवा प्लस होणार नाही. याची किंमत बाहेर आल्यावर धन राहील, परंतु हे चिन्ह बाहेर असल्यामुळं आता याची किंमत काय होईल? -x होईल. शेवटचं उदाहरण दिलं मी, वजा केवल मूल्यात -x. हा काही कंस नाही आहे. वजा गुणिले वजा प्लस व्हायला किंवा मायनस गुणिले मायनस प्लस व्हायला हे काही कंस नाही आहे. हे काय आहे? केवल मूल्य आहे. मग या केवल मूल्याची किंमत किती झाली? x झाली. आणि बाहेर आल्यावर चिन्ह कोणतं आहे? मायनस आहे. एक परीक्षेत आलेलं उदाहरण आपण पाहतोय. मला वाटतं ते TET किंवा पोलीस भरती या परीक्षेला आलेलं होतं. मायनस केवल मूल्यात 10 अधिक केवल मूल्यात -20 छेद मायनस केवल मूल्यात -5. आता याला सोडून घेत असताना अगोदर हे केवल मूल्याचे जे चिन्ह आहे ते काढून टाकावं लागेल. मग आपण काय म्हटलं? केवल मूल्याची किंमत नेहमी धन असते. या 10ची किंमत काय असेल? धन. हे 10, परंतु हे मायनस चिन्ह बाहेर असल्यामुळे आपण बाहेर दिलं. हे 10 जसंच्या तसं. असं नाही म्हणायचं की हे प्लस गुणिले मायनस मायनस होईल, कारण मी आत्ताच सांगितलं की तो काही कंस नाही आहे, म्हणून हा प्लस जसाच्या तसा. केवल मूल्यात -20 आहे, त्याची किंमत नेहमी धन असते, म्हणून याचं उत्तर किती आलं? 20 छेदात. इथे सुद्धा केवल मूल्याच्या चिन्ह बाहेर कोणतं चिन्ह आहे? मायनस. आणि -5 केवल मूल्याची किंमत काय येईल? हे 5 जशीच्या तशी. याला जर आपण सोडवलं, वेगळे चिन्ह वजाबाकी करतो. 20 मधून 10 गेले, 10 राहिले. मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस छेद -5. 5 × 5 5 2 10. याचं उत्तर काय असेल? -2. म्हणून या टॉपिकमध्ये छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला त्या कव्हर करायच्यात. इथं आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचे की केवल मूल्याची किंमत नेहमी काय असते? धन असते. म्हणजे केवल मूल्यात जरी मायनस असेल तर ते बाहेर येऊन काय होईल? प्लस होईल. परंतु जर बाहेर मायनस असेल तर ते प्लस होणार नाही. हे मायनस जसंच्या तसं राहील. हे केवल मूल्याचे आपण उदाहरणं पाहिले आणि त्याच्यावर कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो हे पण आपण एक नमुना म्हणून उदाहरण घेतलेलं आहे. जय हिंद.